नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 नीरा कोळविरे गटामध्ये आपण आलेलो आहोत. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सविता राजेंद्र बरकडे यांच्या आपण कार्यालयात आलेलो आहोत. उच्च शिक्षित MA BEd असणाऱ्या या उमेदवार यांनी पहिल्या टप्प्यामध्येच संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. पिसरोटी गावच्या आदर्श सरपंच, राष्ट्रपती पदक विजेत्या सरपंच म्हणून त्यांचा गौरव झालेला आहे. नमस्कार ताई. नमस्कार. तुम्ही तुमचा काय परिचय देऊ शकताल, मतदारांसाठी काय सांगाल? नमस्कार, मी सविता राजेंद्र बरकडे नीरा कोळविरे गटातून जिल्हा परिषद उमेदवारी म्हणून आज लढत आहे. माझ्याबरोबर नीरा गटातून गीता शुद्धधन सोनवणे ह्या पंचायत समितीसाठी उभ्या आहेत. त्यांचंही ताईंचं काम चांगलं आहे. 40 बचत गट त्यांच्याकडे आहेत. तसेच माझ्याबरोबर कोळविरे गणातून रत्नमाला दिलीप खैरे ह्याही उमेदवार उभ्या आहेत. कष्टकरी घरातून महिला आहेत, त्या बचत गटाच्या अध्यक्ष आहेत. दोन्ही भगिनींचं काम खूप वाखाणण्याजोगं आहे आणि माझी ओळख मला करून द्यावीशी वाटते की प्रिय मतदार बंधूंनो, मी ज्यावेळेस आमच्या पिसरोटी गावचे सरपंच होते त्यावेळेस एक गावाची ओळख वेगळीच होती. त्यावेळेस मी त्या गावामध्ये शाळेच्या ऑल कंपाऊंडपासून शाळा सुधारणा, ओढा खोलीकरण, ओढ्यावरील बांध, रस्ते, गावाला अंगणवाडी नव्हती, 3 अंगणवाडीचे काम, पेयजल योजनेतून गावाला पाण्याच्या समस्या होत्या, पेयजल योजनेतून वाडी वस्तीवर कसं पाण्याची सुविधा जाता येईल एवढं सगळं काम केलं. गावाला अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नव्हती, तर खूप चांगली स्मशानभूमी, तसेच लुंबिनी पुरंदर तालुक्यातील आदर्श बुद्धविहार असं लुंबिनी बुद्धविहार मी फक्त 8 कुटुंबासाठी तिथं खूप छान पद्धतीने बांधून दिलं. आणि हे सगळं गावाची कामं तसंच शासनाच्या प्रत्येक योजना प्रत्येक घरात मी पोहोचवल्या आहेत. आणि हे सगळं करत असताना मला गावाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, तसेच ग्रामरत्न पुरस्कार, गोहत्या निर्मूलन करण्यासाठी भोर गावाने मला गोग्राम पुरस्कार दिला, वाल्हे गावाने क्रांतिज्योती माझं काम पाहून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार दिला, सुनंदाताई पवार यांनी 8 मार्च जागतिक महिला दिनादिवशी महाराष्ट्र राज्यातून 20 महिलांची निवड केली होती, त्यातील मी एकमेव महिला सरपंच म्हणून होते, त्यांनी मला गुणगौरव दिला. असे खूप पुरस्कार, तंटामुक्त पुरस्कार गावाने घेतला. हे काम मी खूप ग्राउंडवर अगदी तळागाळातील घटकापर्यंत पोहोचवून मी केलं आणि हेच काम मला नीरा कोळविरे जिल्हा परिषद गटामध्ये हे सगळं काम मला विकासाचे कामं करायचे आहेत. समाजातील शोषित, वंचित, कष्टकरी काम करणाऱ्या तळागाळातील घटकापर्यंत शिक्षण कसं पोहोचता येईल, रोजगारांच्या संधी कशा पोहोचता येतील, महिलांचं सक्षमीकरण, महिलांना आपण पाहतोय की रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत, तर त्यांना जवळच कशा की खूप लांब महिलांना वनवन करत अगदी शेतात कष्ट करतात. काही सुशक्तित महिला ह्या कोळविरे गटात खूप, आता मी प्रचार करताना दारोदारी जाताना मला खूप समस्या, म्हणजे अगदी महिलांनी जवळ त्यांची भगिनी म्हणून, काही वृद्ध माणसांनी अगदी त्यांची मुलगी म्हणून, नात म्हणून त्यांनी मला समस्या सांगितल्या की ताई समजा राख ह्या नावळी गावामध्ये पाण्याच्या समस्या आहेत, तर ताई आम्हाला वाडी वस्ती असून कसं पाणी करता येईल, पाणी कसं पोचता येईल. आणि महिलांनी मला प्रश्न सांगितले, ताई आम्हाला आमचं शिक्षण आहे, हे आहे, आम्हाला घरी बसून जे कसं आम्हाला कुठल्या एखादा योजना किंवा कसं आम्हाला घरी बसून कसं उद्योग करता येईल, ह्यासाठी तुम्ही आमच्यासाठी आहे ना खरंच प्रयत्न करा. अशा माता भगिनींचं मला खूप सहकार्य आहे आणि त्यांनी सांगितलेली ती कामं मी 100% करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. तसेच शिक्षण आणि आरोग्य, खूप ठिकाणी गावात जाताना अगदी खूप लोकांचं बघितलं की शिक्षणाच्या सुविधा किंवा त्यांच्यापर्यंत गोरगरिबांपर्यंत शिक्षण पोहोचवायचं अजून बरंच राहिलेलं आहे, मुलांना शिक्षण व्यवस्थित मिळत नाही. तर त्या सगळ्या समाजातील वंचित तळागाळातील घटकांपर्यंतच्या मुलांना कसं दर्जेदार उत्तम शिक्षण, त्यांचं आरोग्य कसं देता येईल, हे मी 100% माझ्या नीरा कोळविरे जिल्हा परिषद गटामध्ये मी राबवणार आहे, सक्षमरित्या राबवणार आहे. आणि माझ्याबरोबर हे दोन्ही उमेदवार आहेत त्याही सक्षम आहेत.
तर जनतेला मला एक संधी आहे की फक्त एक तुमच्या ताईला, एका भगिनीला फक्त एकदा संधी द्या. आणि काँग्रेस पक्षाकडून मला उमेदवारी मिळत आहे. काँग्रेस पक्ष हा तळागाळातील सर्वसामान्यांचा, जनतेचा, तुमचा आमचा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा ही तुम्हाला आम्हाला घेऊन पुढे जाण्याची आहे. म्हणून मला येत्या 7 तारखेला मतदार बंधू भगिनींना मला विनंती आहे की येत्या 7 तारखेला मी सविता राजेंद्र बरकडे माझं पंजाच्या बटनासमोर मला बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा. तसेच गीता शुद्धधन सोनवणे यांचंही बटन आहे, हाताचा पंजा, त्यांच्या समोर बटन दाबून त्यांनाही प्रचंड मताने विजयी करा. तसेच रत्नमाला खैरे यांचंही पंजाचं चिन्ह आहे, त्यांच्या समोर बटन दाबून त्यांनाही प्रचंड मताने विजयी करा. पिसुर्टी गावाचा एक सत्कार करताना, सन्मान करताना तुम्ही केलेल्या कामाची पावती काही परदेशी पर्यटक असते, काय त्यावेळेचा काय किस्सा सांगता येईल काय? काम करत असताना, गावामध्ये कुठल्याही योजना राबवत असताना गावाची चर्चा अख्ख्या तालुक्यात नव्हे, जिल्ह्यात नव्हे, तर आंतरराष्ट्रीय, पिसुर्टीचा डंका आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी गावाची ओळख मी करून ठेवली होती. त्यावेळेस एका नाही सगळे कॅम्प, जिल्ह्यातील सगळे कॅम्प आणि त्याच्याबरोबर जवळजवळ 10 ते 15 देशातील फॉरेनर, दुसऱ्या देशातील परदेशी पाहुणे, गाव कसं असतं, गाव कसं चालवायचं असतं, गावातील विकास कामं जे आपण राबवले होते सगळ्या योजना बघायला त्यांनी दौरा दिला होता. त्यांची खूप प्रतिक्रिया छान की सगळे आपण CCT पाणी जल योजनेतून पाणी कसं पडणारं पाणी कसं थांबवायचं हे आपण त्यावेळेस गावामध्ये सक्षमरित्या राबवलं होतं. तर त्यांनी खूप गावाला प्रतिक्रिया छान दिली. अशा प्रकारे सक्षमपणे रिझल्ट ओरिएंटेड काम करणारे आदर्श सरपंच या निवडणुकीत खऱ्या अर्थानं एक सुशिक्षित महिला या समाजामध्ये सध्या पुढे आलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये त्या जिल्हा परिषदेची उमेदवारी त्यांनी पक्षाकडून मिळवलेली आहे. अशा प्रकारच्या महिलेने पहिला टप्पा जवळजवळ संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. मतदारांनी त्यांनी आव्हान केलेलं की काँग्रेस आहे पक्षाच्या वतीनं मी अधिकृत उमेदवार असून जनतेची सेवा करण्याची मला संधी द्यावी, अशा प्रकारचं आव्हान सविता राजेंद्र बरकडे यांनी केलेलं आहे. धन्यवाद.